नमस्कार मित्रांनो, मी ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे. मित्रांनो, कालच शासनाने निवृत्ती वेतन संदर्भात शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामध्ये शासनाने ज्या पळवाटा आणि त्रुटी ठेवल्या आहेत आणि या शासन निर्णयाचे टीकात्मक परीक्षण आजच्या व्हिडिओतून बघूया. शासन निर्णय कर्मचाऱ्यांना योग्य आहे की अयोग्य आहे याची सुद्धा दशा आणि दिशा स्पष्ट करूया. तर चला पाहूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आजची प्रमुख ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी. सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचाऱ्यांचे नुकसान, कर्मचाऱ्यांना धोक्याची घंटी, शासन निर्णय अस्पष्ट. या संदर्भामध्ये क्रमाक्रमाने माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. सुधारित पेन्शन योजना संदर्भात निर्गमित झालेल्या शासन निर्णयात कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून शासन निर्णय अस्पष्ट आहे. या शासन निर्णयात महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले पाहिजे. काही कर्मचारी यातून वंचित कसे राहणार आहे, तर चला पाहूया या संदर्भातील सविस्तर माहिती. कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान कसे होणार आहे या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास आवश्यक कोठेही स्किप न करता पहा. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ॲक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया एक एक मुद्दा क्रमाक्रमाने. कालच मित्रांनो सुधारित नवीन निवृत्ती वेतन शासन निर्णय वित्त विभागाने 6 मे 2026 रोजी निर्गमित केला. या शासन निर्णयात सविस्तर विश्लेषण आणि त्रुटी या संदर्भात सविस्तर माहिती आपण या शासन निर्णयाच्या द्वारे स्पष्ट करूया. प्रथम आपण योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत याबाबत चर्चा करूया. निवृत्ती वेतन पात्रता आणि प्रमाण कसे आहे हे समजावून घेऊया. यामध्ये मित्रांनो दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की या शासन योजनेमध्ये पात्रता काय दाखवली. 20 वर्ष किंवा अधिक सेवा, शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम अधिक महागाई भत्ता अधिक वाढ हे मिळणार आहे. 10 ते 20 वर्ष सेवा, सेवेच्या कालावधीनुसार प्रमाणशीर प्रो राटा निवृत्ती योजना लागू आहे. ही योजना 20 वर्षापासून पुढे सेवा असणाऱ्यासाठी आहे. किमान निवृत्ती वेतनाची यात हमी कशी दिली ती पाहूया. या शासन निर्णयात किमान वेतनाची हमी ₹7,500 प्रतिमाह किमान रक्कम मिळणार आहे. सुरक्षिततेची हमी यामध्ये काहीही नाही. किमान 10 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना ₹7,500 खाली निवृत्ती वेतन मिळणार नाही. आता 10 वर्ष सेवा पूर्ण केली त्याच्या खाली मिळणार नाही, म्हणजे 10 वर्षाच्या नंतर सेवा गृहीत धरावी लागेल. महागाई वाढीचा लाभ यामध्ये स्वतंत्र देय असते आणि महागाई वाढीचा लाभ हा स्वतंत्रपणे देण्यात येईल. कुटुंब निवृत्ती तरतुदीच्या बाबत माहिती समजून घेऊया. कुटुंब निवृत्ती बाबत तरतुदी काय दिले आहे यामध्ये हा गोल वर्तुळ दिला, अर्धवर्तुळ दिला. 40% भाग काटलेला आहे आणि 60% भाग ठेवलेला आहे. कारण वारसांना मूळ वेतनाच्या मूळ 60%च रक्कम मिळणार. सोबत महागाई वाढीचा परिणाम होणार. निवृत्तीनंतर आकस्मिक परिस्थितीत कुटुंबाला आधार मिळेल. मग 40% रकमेचे काय
हाही महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. निधी एनपीएस निधी हस्तांतर अट या योजनेचा लाभ घेण्यासाठी एनपीएस संचित निधी 60 रक्कम शासनाकडे जमा करणे अनिवार्य आहे, ही एक जाचक अट आहे. या योजनेतील सर्वात महत्वाची आणि सर्वात महत्वपूर्ण जाचक अट मानली गेली. प्रमुख त्रुटी आणि अस्पष्टता पाहूया. या योजनेमध्ये प्रशासकीय आणि तांत्रिक काही समस्या बाकी आहेत, त्या समस्याही सुद्धा पाहणे आवश्यक आहे. यामध्ये काय आहेत, 60% रक्कम कोणत्या नेमक्या सरकारच्या हेड मध्ये जमा करायची याची माहिती शासनाने दिली नाही. पळवाट काढली, हेड दिलं नाही. कुठे रक्कम जमा करायची, प्रक्रियाची माहिती नाही. आरएनपीएस प्रस्तावाची नेमकी प्रक्रिया, मंजुरीचे निकष शासन निर्णयात दिले नाही. यामध्ये वेतन आयोगाच्या बाबतीत काहीच माहिती दिली नाही. 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. या शासन निर्णयात 8व्या वेतन आयोगाचा म्हणजे या योजनेत, नवीन पेन्शन योजनेत 8वा वेतन आयोग लागू होणार की नाही याबाबत साशंकता आहे किंवा संशय आहे. ही अट अस्पष्ट आहे, मिळेल की नाही. निवृत्ती वेतनावरील मोठा भार हा एक महत्वाचा आहे. सरकारी कर्मचारी निवृत्तीनंतर त्यांच्यावर अधिक भार पडणार आहे आणि तो जाचक आहे. 5 ते 10 लाख रुपयाची वसुली करणार आहे. जे कर्मचारी आधीच निवृत्ती झाले त्यांना एनपीची 60% रक्कम काढून खर्च केली, त्यांना ही मोठी रक्कम परत करणे अशक्य आहे आणि ती परत करून घेतल्या जाणार आहे. या निधीला कर्ज काढण्याची वेळ निवृत्ती वेतनधारकांना येऊ शकते. अनियमित कर्मचारी व्हीआरएस याने ऐच्छिक असं सेवानिवृत्ती घेतली किंवा जे अनियमित कर्मचारी नॉन रेग्युलर आहे त्यासाठी या योजनेत काही माहिती नाही. अनियमित कर्मचारी, नॉन रेग्युलर कर्मचाऱ्यांची कोणतेही स्पष्ट धोरण या शासन निर्णयात कुठेही दिसून आले नाही. स्वइच्छा निवृत्ती व्हीआरएस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या योजनेचा लाभ मिळणार नाही. सविस्तर समस्येचे संकलन असे आहे की एनपीएस संचित निधी केंद्र सरकारकडून परतावा मिळण्याबाबत कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होणार आहे. जमा करण्याचे निकष, 60% व्याजासह भरपाईची विनाव्याज रक्कम स्पष्ट नाही. व्याजासह भरावी लागणार आहे. व्याज हे येथे पूर्ण घेतलं. केंद्र सरकारची भूमिका, एनपीएस आणि आरएनपीएस मधील ताळमेळ आणि केंद्राची मंजुरीची स्पष्ट भूमिका कुठेही नाही. कालावधी, या योजनेमध्ये पर्याय निवडण्याचा वेळ आणि कार्यक्षमतेचा अभाव दिसून येतो आहे आणि या काल निर्गमित केलेल्या शासन निर्णयाचा टीकात्मक परीक्षण केल्यानंतर ह्या सर्व बाबी आपल्या समोर मांडल्या आहे. ही योजना योग्य आहे की अयोग्य आहे हे संघटनेने आणि शिक्षक बांधवांनी सर्वांनी समजून घ्यावे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक्यू.